नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। नवरी मिळे हिटलरलाच्या 16 ऑगस्टच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया। लीला एजेला म्हणते, तुम्हाला आठवतंय त्या दिवशी मी अंतराताईंच्या कपाटाला हात लावला होता, त्यावेळेला तुम्ही मला ओरडला होता। त्यावेळी ही गन मला त्यांच्याच कपाटात सापडली। अंतराताईंना काय झालं होतं, त्या कशामुळे गेल्या हे मला माहित नाही, पण आता माझी खात्री पटली आहे की त्यांच्या जाण्यामागे तुमचा हात असूच शकत नाही। पुढच्या सीन मध्ये किशोर विक्रांतला हळूच सांगतो की बरं झालं तू माझं नाव घेतलं नाहीस, मी आता बाहेर आहे, म्हणून काही दिवसातच तू सुद्धा बाहेर येशील। पुढच्या सीन मध्ये एजे ती बंदूक हातात घेतो आणि सांगतो की ही गन विक्रांतचीच आहे, लीलाला माझ्या विरुद्ध भडकवणारा सुद्धा विक्रांतच आहे। एजे लीलाला सांगतो की विक्रांतच्या चुकीमुळे त्याने त्याची वर्दी गमावली आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने तुझा वापर केला। एजे सांगतो आता विक्रांत बाहेर गेलाय, त्याबरोबर विक्रांतजींनी क्रिएट केलेले सगळे प्रॉब्लेम सुद्धा बाहेर गेले आहेत। ही गन मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये डिपॉझिट करतो। एजे म्हणतो विक्रांतमुळे सर्वात जास्ती ज्याचं नुकसान झालंय ते म्हणजे सरस्वतीचं आणि मेन म्हणजे पूजाचं। एजे पूजाला सांगतो, पूजा तू टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या पाठीशी जहागीरदार फॅमिली आहे, मी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे। तुझा सगळा खर्च, तुझं बाळंतपण ह्याची सगळी जबाबदारी आमची आहे, माझी आहे। किशोर मनात म्हणतो, एजे लीला विक्रांत बरोबरचं कॉलचं प्रकरण संपुष्टात आलं आहे असं तुम्हाला वाटत असेल, एजे आता खुनी नाही असंही तुम्हाला वाटत असेल, पण मी इतक्या सहजासहजी तुमचं आयुष्य मार्गी लागू देणार नाही। पुढच्या सीन मध्ये घरामध्ये श्रावणातली पूजा चालू असते। आजी मनातल्या मनात प्रार्थना करतात की देवा, जे काही झालं त्यामधून सरस्वती खूप दुखावली गेली आहे, तिला ह्याच्यातून सावरण्याचं बळ दे। पुढच्या सीन मध्ये सरस्वती स्वतःच्या रूम मध्ये रडत असते। दुर्गा तिथे येते आणि दुर्गा सरस्वतीला सांगते की सरस्वती, मला माहितीये तुला खूप वाईट वाटतंय, पण एजेने जो निर्णय घेतला तो योग्यच आहे। दुर्गा सरस्वतीला सांगते की मान्य आहे तो तुझा भाऊ आहे, पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि त्याचा गुन्हा खूप मोठा आहे। त्यावर सरस्वती दुर्गाला म्हणते, तुम्हाला काय जातंय बोलायला, भाऊ माझा गेलाय तुरुंगात आणि तुम्ही म्हणताय की जे घडलंय ते योग्य घडलंय। सरस्वती दुर्गाला म्हणते, तुम्हाला माझं दुःख कळणार नाही, कारण तुमच्या जवळची व्यक्ती कधी दूर गेलेली नाहीये। त्यावर दुर्गा म्हणते, बरोबर आहे तुझं, मला नाही कळणार, कारण बोलणं सोपं असतं, करणं कठीण असतं। दुर्गा सरस्वतीला सांगते, योग्य अयोग्य न्याय अन्याय या बाबतीत जेव्हा निवड करायची असते ना, त्या स्वतःची मतं बाजूला ठेवायला लागतात। किशोरची बाजू न निवडता सत्याची बाजू निवडली होती मी, आणि त्या निर्णयाचे परिणाम मी कित्येक वर्ष सातत्याने भोगत आली आहे, आणि त्यावेळेला तू या घरात नव्हतीस, त्यामुळे मी जे काही बोलते त्याची बरोबर कल्पना आहे मला। तुझं बरं आहे सरस्वती, तुला जे दुःख होतं, तुला मन मोकळं करायला माझ्याकडे तरी बोलायला मिळतं, पण मला ती मुभा नव्हती। दुर्गा सरस्वतीला सांगते, तू जहागीरदारांची सून आहे, त्यामुळे जहागीरदारांची बाजू हीच तुझ्यासाठी योग्य दिशा बाजू असायला पाहिजे। दुर्गा सरस्वतीला सांगते, तू खालून जशी वर निघून आलीस ना, हे अतिशय चुकीचं केलेलं आहेस, त्यामुळे तू आत्ता माझ्याबरोबर खाली चल। दुर्गाने एवढं सगळं सांगून सुद्धा सरस्वती खाली येत नाही, आणि आजी सांगतात की सरस्वतीला तिचा वेळ द्यायला पाहिजे, सरस्वती सध्या दुःखी आहे। आजी देवाला सांगतात, आमच्यावर आलेलं सगळं संकट तू टाळलंस, त्याबद्दल संपूर्ण जहागीरदार कुटुंब तुझं आभारी आहे। पुढच्या सीन मध्ये किशोर मनात म्हणतो की वसंत मोहिते, तुमच्या एका मुलीवरचं संकट दूर झालं, पण तुमच्या दुसऱ्या मुलीवर संकट लवकरच येणार आहे, आणि ते संकट मीच आणणार आहे। किशोर साळुंखेला कॉल करतो, साळुंखेला विचारतो बातमी कळली का? त्यावर साळुंखे सांगतो, हो ना, मला धक्काच बसलाय। तर किशोर सांगतो, त्यात धक्का बसण्यासारखं काय आहे, विक्रांतला त्याचा अतिशहाणपणा नडला आहे। साळुंखे किशोरला सांगतो की एजे आणि लीलाचा संसार उद्ध्वस्त करायचं ते आता आपलं राहिलंच। त्यावर किशोर म्हणतो, त्यात काय झालं, विक्रांत नसला म्हणून काय झालं, आपण आपलं ध्येय गाठायचंच, एजे आणि लीलाच्या संसाराची वाट लावायचीच।
तुझं आणि रेवतीचं लग्न झालंच पाहिजे, लाग कामाला. पुढच्या सीनमध्ये पूजा घरी जायला निघते आणि लीला तिला अडवते. लीला पूजाला सांगते की तुम्ही इथेच राहा, तुमच्यामुळे सगळ्यांना सत्य कळलं. लीला पूजाला कन्व्हिन्स करते आणि सांगते की तुम्ही आत्ता कुठेही जायचं नाहीये. पुढच्या सीनमध्ये एजे सरस्वतीला समजवायला येतो. एजे सरस्वतीला सांगतो, मला समजतंय की हे तुझ्यासाठी किती कठीण आहे. मी विक्रांतला किती वेळा वॉर्निंग द्यायचा प्रयत्न केला, पण विक्रांतने कधी ते समजूनच घेतलं नाही आणि तो सुधारला सुद्धा नाही. म्हणून मला हे सगळं करावं लागलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली द्यावं लागलं. सरस्वती एजेला सांगते, एजे मी सगळ्यांना समजून घ्यायला तयार आहे, पण मला कोणीच समजून घेत नाही. दुर्गा वहिनी, पूजा वहिनी आणि आता तुम्ही, मला कोणीच समजून घेत नाही. एजे सरस्वतीला सांगतो, कारण तुझी बाजू चुकीची आहे म्हणून तुला कोणी समजून घेत नाही असं तुला वाटतं. एजे सरस्वतीला सांगतो, या सगळ्या गोष्टी तुला समजायला अवघड आहे, पण जेवढ्या लवकर तू हे समजून घेशील तेवढंच तुझ्यासाठी चांगलं आहे. पुढच्या सीनमध्ये एजे आणि लीला बेडरूममध्ये असतात. लीला एजेला सांगते, आज झोपायची टर्न माझी आहे सोफ्यावर, त्यामुळे तुम्ही बेडवर झोपा. तर एजे लीलाला सांगतो की नाही, तू बेडवर झोप, तुला बेडवर झोपण्याची गरज आहे, तुझी तब्येत बरी नाहीये. लीला एजेला सांगते की फक्त मीच दमली आहे का, तुम्ही नाही का दमलेले, तुम्ही झोपा बेडवर. त्यावर एजे तिला सांगतो की तुला आज परत लागलेला आहे, तुला त्रास होईल म्हणून तुला सांगतोय. लीला एजेला सांगते, तुम्ही झोपा ना जाऊन. त्यावर एजे म्हणतो, ही काय पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची. एजे लीलाला सांगतो, तुझी एवढी मदत केली मी आणि तू असं वागणार आहेस. लीला म्हणते, हो, कारण मी चिडले. एजे म्हणतो, आता का. लीला एजेला सांगते, रेवती किडनॅप झाली हे सगळं तुम्हाला खोटं वाटत होतं ना, पण आता हे सगळं सिद्ध झालंय की मी खरं बोलत होती. लीला एजेला सांगते, तुम्हाला साधं सॉरी बोलावं असं सुद्धा वाटत नाहीये. त्यावर एजे सांगतो, आणि तू काय केलं. मी किडनॅपर आहे, मी अंतराचा खून केला असा चीप आरोप तू लावला माझ्यावर. त्यावर लीला म्हणते, एक मिनिट. लीला म्हणते, मी ना माझ्यासमोर जे पुरावे होते त्यावरून मी आरोप लावले. तर एजे म्हणतो, मी सुद्धा तेच केले, माझ्यासमोर जे पुरावे होते त्याच बेसिसवर मी तुझ्यावर आरोप लावला आणि मी जे काही केलं ना ते समोरासमोर केलंय, तुझ्यासारखं पाठीमागे राहून इन्व्हेस्टिगेशन नाही केलं. लीला त्यावर म्हणते, हे बघा, ठीक आहे, माझं चुकलं असेल पण तुमचंही चुकलं, त्यामुळे आधी तुम्ही सॉरी बोला, मग मी सॉरी बोलेन. एजे सांगतो, हे मी सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो की तू आधी सॉरी बोल, मग मी सॉरी बोलेन. त्यावर लीला म्हणते, मी आणि आधी सॉरी बोलायचं विसरा. लीला एजेला सांगते, तुम्हाला झोपायचं होतं ना सोफ्यावर, झोपा, गुड नाईट. एजे म्हणतो, फाईन, गुड नाईट. आणि लीला बेडवर जाऊन झोपते आणि मनात म्हणते, एजे तसे इतके पण वाईट नाहीयेत. लीला म्हणते, आजवर एजेनी माझ्यासाठी किती काय काय केलं, माझ्या रेऊला विक्रांतच्या तावडीतून सोडवलं आणि मी काय केलं ते खुनी आहेत असा त्यांच्यावर आरोप केला, आत्ताही त्यांच्याशी विनाकारण वाद घातला. लीला म्हणते, मला ना एजेंशी सॉरी बोलायचंच होतं, तरी विनाकारण मी त्यांच्याशी भांडली. एजे सुद्धा मनात म्हणतो की ही काही बोलली की मला हिचा राग इतका का येतो, हे लग्न तिच्या सुद्धा मनाविरुद्ध झालंय. लीला मनात म्हणते की खरं तर एजेना सुद्धा मला सॉरी बोलायचंच होतं, उगाच भांडली नसते तर एवढा वाद झालाच नसता. एजे मनात म्हणतो, उगाच वाद वाढवला मी. लीला स्वभावाने चांगली असली तरी मनाने थोडी बालिश आहे, मीच थोडं मॅच्युअर्डली घ्यायला हवं. आता ह्याची भरपाई करण्यासाठी मीच तिच्याशी थोडंसं चांगलं वागायला पाहिजे. लीलाही मनात म्हणते, आज जे काय झालं ते झालं, उद्या एक नवीन सुरुवात असेल आणि उद्यापासून मी एजेंशी चांगलंच वागेन. आणि इथेच आजचा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.